जगण्यासाठी जेवढी गरज आपल्याला ऑक्सिजनची वाटते ना, तेवढीच गरज जेव्हा आपल्याला जिंकण्याची वाटते तेव्हाच आपण आपल्या ध्येयाकडे योग्य रीतीने वाटचाल करत असतो. काल वोकॅब्लरीचं सेशन आलं नाही आणि त्याच्यानंतर बऱ्याच वॉरियर्सनी वोकॅब्लरीचं सेशन का नाही झालं किंवा आज इडियम फ्रेजेसचं लेक्चर का नाही आहे म्हणून विचारलं आणि थोडंसं छान वाटलं की चला, म्हणजे तुम्ही लोक फ्लोमध्ये आहात. तुमच्या लक्षात आहे की आपण फ्रायडे सॅटर्डे संडेला वोकॅब्लरीचं लेक्चर घेतो आणि त्याच्यामुळे मग चला म्हटलं उठून लेक्चर करायला काय हरकत नाही. ॲक्च्युली फ्रायडेचं लेक्चर जे आहे ते ऑलरेडी मी रेकॉर्ड करण्याच्या याच्यामध्ये होते, बट प्रॉब्लेम हा झाला की थोडं नेटवर्क इश्यू असल्यामुळे मला ते लेक्चर तुमच्यापर्यंत घेऊन नाही येता आलं. म्हणून मग पुढचं जे लेक्चर आहे ते मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे आणि ते आपण फ्रायडेच्या ऐवजी आपण सॅटर्डेला घेत आहोत. सो बोरिंगला इंटरेस्टिंग आणि डिफिकल्टला इझी बनवूयात. चला वॉरियर्स, इंग्लिश वोकॅब्लरी शिकूयात. आजच्या लेक्चरमध्ये आपण वोकॅब्लरीचा पुढचा पार्ट पाहणार आहोत. आपलं टार्गेट आहे 500+ इडियम्स अँड वोकॅब्लरीचं. 120 ज्या आहेत त्या आपण ऑलरेडी केलेले आहेत. आता आपण 121 पासून पुढचे जे इडियम फ्रेजेस आहेत ते घेणार आहोत. आजच्या लेक्चरमधली पहिली जर इडियम आपण पाहिली तर ती आहे टू कॅरी द डे. टू कॅरी द डे. आता कॅरी करणं म्हणजे काय असतं? एखादी गोष्ट घेऊन जाणं. मग आपण एखादा दिवस कसा काही घेऊन जाऊ शकत असू? बऱ्याचदा पहा, तुम्ही म्हणता ना, रे आजचा दिवस तुझा आहे, चल उद्याचा कदाचित माझा असेल. मग तो दिवस त्या एखाद्या ठराविक व्यक्तीचा असतो. म्हणजे काय? त्या दिवशी त्या व्यक्तीचं नशीब चांगलं असतं किंवा त्या दिवशी त्या व्यक्तीची वेळ चांगली असते. म्हणजेच त्या दिवशी ती व्यक्ती काहीतरी चांगलं करत असते. त्या व्यक्तीने काहीतरी अचीव्ह केलेलं असतं. म्हणजेच टू विन अ विक्टरी. एखादी व्यक्ती ज्यावेळेला काहीतरी जिंकते एखाद्या पर्टिक्युलर डेला त्यावेळेला आपण काय म्हणतो? टू कॅरी द डे. म्हणजे एखादी व्यक्ती जर जिंकली तर आपण त्याच्यासाठी काय वापरू? टू कॅरी द डे. सो टू विन अ विक्टरी हे लक्षात ठेवा. टू कॅरी द डे. कॅरी म्हणजे सोबत आपण जे घेतो. कॅरी बॅग हे पण तुम्ही ऐकलं असेल. सो कॅरी करतो एखादा दिवस म्हणजे काय? हा दिवस तुझा आहे, आजचा दिवस तुझा आहे. मग आपण म्हणतो ना की एक दिवस माझाही दिवस नक्कीच येईल. मग तो जो माझा दिवस येणार असतो तो कधी येणार असतो? ज्या दिवशी माझा रिझल्ट येईल, ज्या दिवशी माझं सिलेक्शन झालेलं असेल, ज्या दिवशी मी जिंकलेलो असेल. म्हणजेच टू विन अ विक्टरी, टू कॅरी द डे. इझी आहे लक्षात ठेवायला. नेक्स्ट इडियम आहे टू हिट बिलो द बेल्ट. आता बिलो द बेल्ट जे आहे ना ते अनफेअरसाठी वापरलं जातं. बिलो द बेल्ट हे बऱ्याचदा वेगवेगळ्या ठिकाणी वापरलं जातं, बट ज्यावेळेला आपण टू हिट बिलो द बेल्ट असं म्हणतोय तर मी इथे एक पिक्चर दिलं. आता ज्यावेळेला हे दोघं जण बॉक्सर आहेत, बॉक्सिंग करतात, तर बेल्टच्या खाली हिट करणं हे ॲक्च्युली अनफेअर आहे किंवा रूल्सच्या बाहेर आहे. बट तरीसुद्धा तो करतोय. म्हणजेच तो काहीतरी अनफेअर मीन्सचा वापर करतोय. म्हणजेच काय? अप्रामाणिकपणे एखादं कृत्य करतोय तो. सो ज्यावेळेला एखादी गोष्ट अप्रामाणिकपणे केली जाते किंवा अयोग्य मार्गाचा वापर तिथे केला जातो त्यावेळेला आपण म्हणतो टू हिट बिलो द बेल्ट. टू टेक अनफेअर मीन्स म्हणजेच अयोग्य मार्ग स्वीकारणे. सो टू हिट बिलो द बेल्ट हे पिक्चर लक्षात राहिलं की इडियम लक्षात येईल. द नेक्स्ट आहे टू हिट द नेल ऑन द हेड. टू हिट द नेल, नीलने, टू हिट द नेल ऑन द हेड. नेल म्हणजे असतो खिळा. आता ज्यावेळेला आपण त्या खिळ्याच्या बरोबर डोक्यावरती प्रहार करतो याचा अर्थ काय होतो? म्हणजे तुम्हाला एखाद्या ठिकाणी खिळा, या लाकडामध्ये तुम्हाला हा खिळा घुसवायचा, तर तुम्हाला बरोबर त्याच्या डोक्यावरतीच मारावं लागेल ना. म्हणजे त्याचं जे अणकुचीदार टोक आहे ते लाकडावरती असेल आणि वरचा जो भाग असतो चपटा त्याच्यावरती तुम्ही माराल, त्याला आपण हेड म्हणतो. सो टू हिट द नेल ऑन द हेड म्हणजे काय? टू डू द राईट थिंग म्हणजे योग्य गोष्ट करणं. एखादी योग्य गोष्ट आपण करतो त्यावेळेला म्हटलं जातं टू हिट द नेल ऑन द हेड. मग बऱ्याचदा तुम्ही पाहिलं असेल गप्पा मारताना किंवा इंग्लिशमध्ये वगैरे, हिंदी मूवीजमध्ये पण वापरलं जातं. एखाद्या व्यक्तीने एखादी गोष्ट केली जी की त्यांनी करणं अपेक्षित असेल आणि त्यांनी ती जर योग्य वेळी केली, जसं की हिरो लोक योग्य वेळी योग्य ती गोष्ट करतात. कधी कधी खूप मार खाऊन घेतात आणि मग अचानक उठतात आणि मारतात. सो ते जे असतं टू हिट द नेल ऑन द हेड लक्षात राहील तुमच्या. नेक्स्ट आहे टू गो टू बाथ. टू गो टू बाथ. आता लक्षात घ्या, बऱ्याचदा ना असं म्हटलं जातं की मराठीमध्ये बोलताना असं म्हटलं जातं खूप वेळा की एखाद्याने हात साफ करून घेतला किंवा त्याला पूर्ण धुवून नेला. एखाद्याने धुवून नेला म्हणजे काय? अगदी त्याचं म्हणजे बऱ्याचदा आपल्याकडचे पैसे आपण लॉसमध्ये गेलो किंवा आपल्याकडे सगळं संपलंय आता, तर आपण म्हणतो की काय नाही यार, बँक अकाउंट धुवून निघालं माझं, म्हणजे काहीच नाही राहिलं शिल्लक. सो बाथ म्हणजे असतं आंघोळ करणं. टू गो टू बाथ म्हणजे काय? आंघोळीला जाणं का? आंघोळीला जाणं असा त्याचा अर्थ होत नाही. याचा अर्थ असा होतो की भिकेला लागणं. टू बी अ बेकर. मग आता इथून पुढे लक्षात ठेवा की तुम्हाला जर असं म्हणायचं अरे भिकेला लागायला लागलो आम्ही, तर म्हणायचं अरे आम्ही आंघोळीला चाललो.
हे इंग्लिश आहे आणि इडिओम फ्रेजेस आहेत. लक्षात असंच ठेवायचं आपल्याला. टू गो टू बाथ म्हणजे काय? टू बी अ बेकर. म्हणजे एखादी व्यक्ती आंघोळीला जाते म्हणजेच काय? धुवून निघालं तिचं सगळं. मग आता त्या व्यक्तीकडची सगळी संपत्ती धुवून गेली तर ती व्यक्ती शेवटी काय बनणार? मग बेगर बनणार, भिकारी बनणार. सो टू गो टू बाथ, टू बी अ बेकर. इझी आहे लक्षात ठेवायला. एखाद्याला जर म्हणायचं असेल की अरे भिकेला लागलाय तो, तर तुम्ही असंच म्हणाल की तो आंघोळीला जाते. ठीक आहे, म्हणजे तो आंघोळीला गेला किंवा आंघोळीला जाते या अर्थाने ते वापरा. द नेक्स्ट आहे टू गो टू द डॉग्स. टू गो टू द डॉग्स. आता पहा, हा कुत्रा इथे आहे आणि हा माणूस विनाकारण त्याला चिडवायला जातोय. आता ज्या वेळेला हा त्याला चिडवायला जाईल तर कुत्र्याला जर राग आला तर तो कुत्रा काय करेल? याच्या पाठीमागे लागेल ना. म्हणजे याने हाताने ओढवून घेतलेलं ते संकट आहे ना. हाताने तो स्वतःचा सर्वनाश करून घेतोय. टू गो टू रुईन म्हणजे काय? तर सर्वनाश करून घेणे. टू गो टू द डॉग्स म्हणजे एखादा पिसाळलेला कुत्रा आहे आणि तुम्ही त्या पिसाळलेल्या कुत्र्याकडे स्वतःहूनच जाताय म्हणजे तुम्ही काय करताय? स्वतःचा सर्वनाश करून घेताय. सो टू गो टू द डॉग्स मीन्स टू गो टू रुईन. रुईन म्हणजे असतं सर्वनाश. ठीक आहे, रुईन म्हणजे सर्वनाश. हा नवीन शब्द आहे, लक्षात ठेवा. ज्यांचं इंग्लिश बॅकग्राऊंड नाहीये, लक्षात ठेवायला अवघड जाते, त्यांनी कसं लक्षात ठेवायचं? रेन. अवकाळी पाऊस आला सध्या. अवकाळी पाऊस आला तर अवकाळी पाऊस काय करून जातो? सगळं नुकसान करून जातो. रेननी काय होतं? रुईन. सो RAIN रेन, अवकाळी पाऊस आला आणि त्याच्यामुळे RUIN रुईन असं लक्षात ठेवा. ठीक आहे. देन नेक्स्ट आहे टू हॅव नो स्टोन अनटर्न्ड. टू हॅव नो स्टोन अनटर्न्ड म्हणजे काय? तर समजा तुमची एखादी मौल्यवान वस्तू हरवली, इथे समुद्रकिनारी हरवली, इथे या दगडांमध्ये हरवली आणि तुम्हाला कोणीतरी सांगितले की अरे शोधून आणते. आता तुम्ही काय कराल? हे सगळे दगड उचलून उलटे करून पाहाल ना घरी, याच्या खाली आहे का, याच्या खाली आहे का, इथे पडली का, तिथे पडली आहे का. म्हणजे तुम्ही हे सगळे दगड जे आहेत ते उलट पुलट करून पाहिले पण तुम्हाला ती नाही मिळाली. म्हणजेच तुम्ही कुठलेही प्रयत्न करायचे सोडले नाही. टू मेक ऑल एफर्ट्स, तुम्ही सर्व प्रयत्न केले. सो बरेच लोक जे आहेत ते एकही स्टोन अनटर्न ठेवत नाहीत एक्झाम क्वालिफाय होण्यासाठी. म्हणजे ते सगळे प्रयत्न करून पाहतात बट तरी सुद्धा काही वेळेला होत नाही. मग ते कुठे चुकते हे पाहायचं असतं. सो टू हॅव नो स्टोन अनटर्न. स्टोन म्हणजे असतो दगड. अनटर्न म्हणजे आता टर्न केला म्हणजे आपण हे केला, काय म्हणायचं त्याला, पलटी मारला तो. अनटर्न म्हणजे काय? पलटी नाही मारला. पण इथे नो वापरले ना, म्हणजे एकही दगड अनटर्न करता नाही सोडलेला. म्हणजे सगळे टर्न करून पाहिलेले आहेत याचाच अर्थ टू मेक ऑल एफर्ट्स, सगळे प्रयत्न करून पाहिलेले आहेत. देन नेक्स्ट आहे टू कीप अलूफ. टू कीप अलूफ म्हणजे काय? आता इथे पहा, हे सगळेजण इथे मस्तपैकी गप्पा मारत बसलेत. हा मात्र म्हणतोय नाही बाबा मला तुमच्यात यायचं नाहीये, मी माझा अलिप्त चांगला आहे. अलूफ अलिप्त, अलूफ अलिप्त, अलूफ अलिप्त असं लक्षात ठेवायचं. टू रिमेन डिस्टंट फ्रॉम म्हणजेच अलिप्त राहणे, सगळ्यांपासून वेगळं राहणे, अलिप्त राहणे. अलूफ आणि अलिप्त हा अलूफ शब्द आहे तर अलूफलाच तुम्ही काय म्हणून लक्षात ठेवाल? अलिप्त म्हणून लक्षात ठेवाल. कारण सिमिलर आहेत थोडेफार, म्हणजे ॲटलिस्ट प्रनन्सिएशन सिमिलर आहे. सो अलिप्त राहणे. नेक्स्ट आहे टू कीप द पॉट बॉइलिंग. टू कीप द पॉट बॉइलिंग. आता पहा, हे भांडे गॅसवरती ठेवले आणि याच्यामधलं पाणी जे आहे ते उकळते. हे कशासाठी उकळते? कदाचित तांदूळ शिजवायचे आहेत किंवा एखादी खिचडी शिजवायची, काहीही करायचं आहे याच्यासाठी. म्हणजेच काय? एखादी फॅमिली गरीब असते मात्र त्या फॅमिलीला चालवण्यासाठी किमान हे भांडं जे आहे ते उकळतं ठेवणं गरजेचं असतं. का? टू गेट सफिशियंट फंड टू रन द फॅमिली. म्हणजेच एखाद्याला ज्या वेळेला व्यवस्थितरित्या घर चालवायचं आहे तर त्याच्यासाठी हे भांडं उकळत ठेवणं गरजेचं आहे, तरच पोट भरणार आहे. म्हणजे जेव्हा एखादी व्यक्ती असं म्हणते कीप द पॉट बॉइलिंग, याचा अर्थ असा होतो टू गेट सफिशियंट फंड्स टू रन द फॅमिली. म्हणजेच घर व्यवस्थितपणे चालवण्यासाठी पुरेसा फंड मिळणं किंवा पुरेसं आपल्याकडे तेवढं उत्पन्न म्हणण्यापेक्षा आपण उत्पन्न किंवा तेवढी आर्थिक मदत जी आहे किंवा आर्थिक उत्पन्न जे आहे ते असणं. सो टू कीप द पॉट बॉइलिंग मीन्स टू गेट सफिशियंट फंड्स टू रन द फॅमिली. नेक्स्ट आहे टू कीप द वुल्फ फ्रॉम द डोअर. टू कीप द वुल्फ फ्रॉम द डोअर. आता लक्षात घ्या की एक व्यक्ती आहे, ती या घरात राहते, तिची फार गरिबी होती, तिच्या घराला दरवाजा पण नव्हता, पण नंतर तिने कमवलं, थोडेसे पैसे कमवले आणि तिने घरामध्ये इतक्या वस्तू आणून ठेवल्या की ॲटलिस्ट त्यांचं पोट भरेल. आणि तिथे एक लांडगा आला. आता यांच्या घराला जर दरवाजाच नाहीये तर तो लांडगा काय करेल? सरळ घरामध्ये येईल. मग यांनी काय केलं? या घराला दरवाजा पण बसवून घेतला. आता यांनी हा दरवाजा बंदच करून टाकला म्हणजे लांडग्याने आतमध्ये येऊच नाही.
पण आता ते उपाशी राहतील याच्यासाठी काहीतरी करावं लागेल. पण मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की त्यांनी घरामध्ये ऑलरेडी तितकं सामान आणून ठेवलेलं आहे. म्हणजे जर ते या लांडग्याला दरवाजापाशीच ठेवतायत याचा अर्थ ते स्वतःची उपासमार टाळतायत. ठीक आहे, ते आतमध्ये बसून स्वतःची उपासमार सुद्धा टाळतायत. सो टू कीप द वुल्फ फ्रॉम द डोअर म्हणजे टू अवॉइड स्टार्वेशन, उपासमार टाळणे. स्टार्वेशन म्हणजे काय असतं? उपासमार. स्टार्वेशन म्हणजे उपासमार. सो उपासमार टाळणे म्हणजे टू कीप द वुल्फ फ्रॉम द डोअर. नेक्स्ट आहे फेड अप विथ. आय एम फेड अप विथ दिस टास्क. बऱ्याचदा आपण म्हणतो ना, आय एम फेड अप विथ दिस फुलिश न्यूज किंवा र्युमर्स, काही ज्या अफवा आहेत त्या किंवा जे घोटाळे होत आहेत त्यांनी तुम्ही फेडअप झालेले असता. म्हणजे काय? वैतागलेले असता. आता हे ॲक्च्युली तापाचं पण चित्र असू शकतं, पण आपलं असंही असतं ना, काय चाललंय असं, टू गेट बोर्ड. ठीक आहे, फेडअप विथ म्हणजे कंटाळणे किंवा बोर होऊन जाणे एखादं त्याच गोष्टीने, दॅट इज फेडअप विथ. आणि हे फेडअप विथ तुम्हाला याच्यात पण विचारलं जातं, जे आपण प्रिपोजिशनल फ्रेजेस पाहतो ना तिथे पण विचारलं जातं. मग ते फेडअप ऑफ देतील, फेडअप इन देतील, फेडअप ऑन देतील. तर लक्षात ठेवा, फेडअप नंतर विथ येतं. ठीक आहे. नेक्स्ट आहे टू कीप वन्स ओन काउन्सिल. टू कीप वन्स ओन काउन्सिल मीन्स काय असतं? तर एखाद्याच्या मनामध्ये जे भाव आहेत, मनातल्या ज्या भावना आहेत त्या व्यक्त नाही करायच्या, त्या प्रकट नाही करायच्या. टू कीप अ डिस्क्रीट सायलेन्स म्हणजे मनातले भाव प्रकट न करता शांत राहणं. टू कीप वन्स ओन काउन्सिल असं म्हटलं जातं. इथे चित्र दिलेलं आहे मी त्याचं. नेक्स्ट आहे टू कीप ओपन हाऊस. टू बी हॉस्पिटेबल टू ऑल. हॉस्पिटॅलिटी असं एक म्हटलं जातं, असा एक शब्द इंग्लिशमध्ये. आता इथे लक्षात घ्या, हॉस्पिटेबल म्हणजे काय? म्हणजे हॉस्पिटल ओपन करून ठेवलंय का घरात? नाही. हॉस्पिटल कसं असतं? सॉरी, तिथे जी पण व्यक्ती येते त्या व्यक्तीसाठी ते हॉस्पिटल नेहमीच उघडं असतं, कारण तिथे जे लोक जातात त्यांना गरज असते, बरोबर. सो हॉस्पिटल कसं असतं? नेहमी उघडं असतं, 24 तास ओपन असतं, कारण तिथे जे पण लोक येतील त्यांना वेलकमच केलं जातं. वेलकम केलं जातं म्हणजे असं नाही की तुम्ही या असं नाही, पण जर समजा त्यांना उपचाराची गरज आहे तर त्यांना ते वेलकम केलं जाईल, म्हणजे या उपचार घ्या या पद्धतीने. सो असे काही लोक असतात जे काय करतात, नेहमीच जे पण कोणी येतील त्यांचं आदराने स्वागत करतात, बरोबर. आदराने स्वागत करतात. तर बायांच्याकडे हे किती एक्साइटेड आहेत की हां चला कोण येते, आले तर आले पाहुणे. खेडेगावामध्ये असे लोक असतात. सिटीमध्ये आपण पाहतो जनरली की कोणी यायचं म्हटलं की सकाळपासून घरात धिंगाणा चालू असतो, आदळआपट सुरू असते. काय येणार आहेत, कशासाठी येणार आहेत, मग माझं काम राहतंय, मग मला हे करावं लागेल, ते करावं लागेल, वगैरे वगैरे वगैरे. पण खेडेगावामध्ये आवर्जून हक्काने भांडून लोकांना बोलवून घेतलं जातं आणि ते इतकं छान पद्धतीने आदरातिथ्य करतात की त्यांच्याकडे पाहुणे 8-8 दिवस राहिले तरी खेडेगावातले लोक कंटाळत नाहीत त्यांचं सगळं करण्यात. तर हा एक फरक आहे अजूनही सिटी आणि खेडेगाव याच्यामध्ये. सो जे लोक खेडेगावातल्या लोकांचे दरवाजे नेहमी उघडे असतात. टू कीप ओपन हाऊस असं सुद्धा लक्षात ठेवू शकता तुम्ही. शहरामध्ये कसं असतं, दरवाजा बंद करायचा, आपलं आतमध्ये चाललंय, बाहेरच्या कोणाशी घेणं देणं नाहीये, बाहेरच्या कोणाला वेलकम पण नाहीये. पण खेडेगावात कसं आहे, ते कधीही घराचा दरवाजा लावत नाहीत. इव्हन संध्याकाळच्या वेळी तर कंपल्सरी हे खेडेगावात म्हटलं जातं की तिन्ही सांचा दरवाजा बंद करू नये. सो संध्याकाळी म्हणजे बंद केला जात नाही. मग टू कीप ओपन हाऊस म्हणजे काय असतं? सगळ्यांचा आदरातिथ्य करणं, म्हणजे आमचं हाऊस जे आहे ते ओपन आहे तुमच्यासाठी, या पद्धतीने. नेक्स्ट आहे टू किक द बकेट. माझी फार फेवरेटवाली आहे. किक द बकेट म्हणजे काय असतं? आता हा मुलगा ती शहाणपणा करायला गेला, एक बकेट ठेवलेली होती, त्याच्यावरती लिहिलंय डेंजरचं साईन आहे. नाही म्हटलं, मला या बकेटला किक करायचंय. त्याने त्या बकेटला किक केलं, बिचारा पडला, डोक्यावरती आपटला आणि मरून गेला. सो किक द बकेट म्हणजे काय असतं? टू डाय, मरणे याच्यासाठी किंवा एखाद्याचा मृत्यू येणे याच्यासाठी किक द बकेट असं ही जी इडियम आहे ती वापरली जाते. सो इथून पुढे कधी कोणाचा मृत्यू झाला असं तुम्ही बातमी वाचली किंवा कोणाचा मृत्यू झाला असं तुम्हाला म्हणायचं असेल तर तुम्ही म्हणू शकता ही किक्ड द बकेट, शी किक्ड द बकेट, दे किक्ड द बकेट, दे किक्ड म्हणजे किक केलं त्यांनी बकेटला आणि गेले. टू डाय म्हणजे टू किक द बकेट. लक्षात राहील, बकेटला लात मारणं दॅट इज डाय. म्हणजे तुम्हाला असं मला मरावंसं वाटतंय, आय वॉन्ट टू किक द बकेट, म्हणजे अरे बादलीला लाथा घालायच्या वाटतात, दॅट इज नॉट बकेटला किक करणं, दॅट इज मला मरावंसं वाटतंय. नेक्स्ट टू नो बाउंड्स. बाउंड्स म्हणजे बाउंड्री, काहीतरी बंधन. ठीक आहे. मग एखादं अशी व्यक्ती किंवा एखादी अशी गोष्ट
ज्याला बाउंड्स माहिती नाहीयेत, ज्याला बाउंड्रीज माहिती नाहीयेत, म्हणजे काय, जे अमर्याद आहे, ज्याला मर्यादा किंवा सीमा नाहीये. मी इथे समुद्र दिलाय कारण आपण म्हणतो की समुद्र हा अमर्याद असतो, त्याला सीमा नसते कुठलीही, असीम सागर असं आपण म्हणतो. सो टू बी नो लिमिट्स टू समथिंग, एखाद्याला कुठलीही मर्यादा सीमा नसणे याच्यासाठी वापरलं जातं टू नो बाउंड्स, म्हणजे त्याला कुठलीही बाउंड्री माहिती नाहीये, बाउंड्स माहिती नाहीये, बंधन माहिती नाहीये, मर्यादा माहिती नाही या अर्थाने. नेक्स्ट आहे टू लुक आफ्टर. आता ही मम्मा या बाळाकडे पाहते, म्हणजेच काय, त्या बाळाची काळजी घेते. बऱ्याचदा हे गृहिणी वापरतात पहा की मी लायब्ररीमध्ये नाही जाऊ शकत किंवा मी बाहेर जाऊन क्लास नाही करू शकत बिकॉज देअर इज नो वन टू लुक आफ्टर माय बेबी, म्हणजे माझ्या बाळाकडे पाहण्यासाठी कोणी नाही आहे. पाहण्यासाठी कोणी नाही आहे म्हणजे त्याला पाहत बसायचं असतं का फक्त, नाही. टू लुक आफ्टर म्हणजे काय असतं, टू टेक केअर. ठीक आहे, टू टेक केअर. आता इथे पण लक्षात घ्या, लुक आफ्टर जर आलं तर ते टेक केअर असतं. तर लुकच्या परत वेगवेगळ्या फ्रेजेस ज्या आहेत त्या तुम्हाला पाहायला मिळतील. लुक अपॉन, लुक इन टू, लुक ॲट, तर हे वेगळं वेगळं राहील. बट लुक आफ्टर म्हटलं की त्याचं मिनिंग येतं टू टेक केअर. नेक्स्ट आहे टू लीड अ कॅट अँड डॉग लाईफ. आता तुम्ही जर पाहिलं तर तुम्हाला माहिती असेल की कॅट अँड डॉग, हां, तर घरामध्ये जर ते पेट असतील एकाच ठिकाणी, म्हणजे आमच्याकडे कुत्रा पण आहे आणि मांजर पण आहे, तर ते छान खेळतात, त्यांच्यात असं काही भांडण वगैरे नसतं. पण आपण म्हणतो कुत्र्या मांजरासारखं काय भांडण आहे, किंवा कुत्र्या मांजराचं नेहमी वैर असतं. जसं उंदीर आणि मांजर असतं तसं कुत्रा आणि मांजर यांची पण भांडणं असतात. मग एखादी व्यक्ती कुत्र्या मांजरासारखं जगते म्हणजे काय करते, तर खूप डिफिकल्ट लाईफ जगत आहे. टू लीड अ व्हेरी डिफिकल्ट लाईफ म्हणजे काय, एकदम संघर्षमय, कष्टमय असं जीवन जगणं, याच्यासाठी वापरलं जातं टू लीड अ कॅट अँड डॉग्स लाईफ. नेक्स्ट आहे टू लेंड अ हँड. आता इथे पहा, लेंड म्हणजे असतं देणे. ठीक आहे, आपण देतो, एखाद्याला हात देतो म्हणजे काय, टू असिस्ट, एक तर त्याला आपण सहाय्य करतो एखाद्या गोष्टीत, किंवा टू हेल्प हर्ट बाय टेकिंग पार्ट इन. ठीक आहे, म्हणजे काय, तर एखाद्याला मदत करणं. टू असिस्ट हे लक्षात ठेवा, असिस्ट करणं एखाद्याला. सो इथे मी ते पिक्चर दिलेलं आहे. नेक्स्ट आहे टू बर्न वन्स फिंगर. एखाद्याने स्वतःचाच हात भाजून घेतला असं आपण मराठीत म्हणतो, त्याने हात पोळून घेतला किंवा स्वतःच्याच पायावरती कुऱ्हाड मारून घेतली, म्हणजेच काय, तर त्याचं काहीतरी नुकसान झालं, राईट, नुकसान झालं. तर टू बर्न वन्स फिंगर, एखाद्याचा हात पोळणे म्हणजे काय असतं, तर त्याचं काहीतरी नुकसान झालंय. टू सफर फायनान्शियल लॉस ऑर अनदर्स क्वारल, म्हणजे दुसऱ्याच्या भांडणात पडून स्वतःचं लॉस करून घेणं, किंवा एखाद्याचं आर्थिक नुकसान जरी झालं, फायनान्शियल लॉस जरी झाला, तरी त्याच्यासाठी सुद्धा आपण काय वापरतो, टू बर्न वन्स फिंगर. नेक्स्ट आहे टू कॉल नेम्स. टू कॉल नेम्स आपल्याकडे मराठीत म्हटलं जातं पहा, नावं ठेवणे. त्याने मला नावं ठेवली, नावं ठेवणे. त्याने आपण जर असं केलं तर लोक नावं ठेवतील. मग मी अजून 4 वर्ष पास नाही झालं तर लोक नावं ठेवतील, लोक काय म्हणतील, म्हणजेच काय, टू अब्यूज. सो ही एक इमोजी आहे जिथे हे असे जे वर्ड्स असतात ते दिलेले असतात, म्हणजे काय, तर त्या शिव्या आहेत थोडक्यात. सो टू कॉल नेम्स, नाव घेणं किंवा नाव ठेवणं म्हणजे काय, शिव्या देणं, अब्यूज करणं एखाद्याला. आणि नेक्स्ट आहे टू कॉल टू अकाउंट. टू कॉल टू अकाउंट, अकाउंटसाठी बोलवणं. अकाउंटसाठी बोलवणं म्हणजे काय, टू डिमांड अँड एक्सप्लेनेशन, एखाद्याकडून स्पष्टीकरण मागवणं. एखाद्याने हिशोबात, म्हणजे एखादा तुमचा हिशोबनीस आहे, तुमचा, आपला तर नसणार आहे कारण आपण तितके मोठे नाही की हिशोबनीस ठेवू. सो एखादी व्यक्ती जी हिशोब करते किंवा रोजचे हिशोब ठेवते, तर त्याचा मालक त्याच्याकडून हिशोब मागवेल, म्हणजे काय, टू कॉल टू अकाउंट. तो त्याला अकाउंटला बोलवेल म्हणजे काय, तो डिमांड करेल एखाद्या एक्सप्लेनेशनची, इथे हे असं का आहे, तिथे ते तसं का आहे, आणि मग तो म्हणेल ब्लॅक अँड व्हाईटमध्ये दे, म्हणजेच काय, इन रायटिंगमध्ये दे. आपण पाहिली होती ती पहिल्या लेक्चरमध्ये, सो ती पण तुमच्या इथे लक्षात राहायला पाहिजे. सो आपण इथे 20 पाहिलेले आहेत इडियम फ्रेजेस, आपण क्विकली रिवाईज करूयात. फर्स्ट पासून जर आपण पाहिलं तर पहिली पाहिली होती आपण, टू कॅरी द डे, वन डे यू विल कॅरी द डे, म्हणजेच टू विन अ विक्ट्री. देन टू हिट बिलो द बेल्ट म्हणजे एखादी अनफेअर थिंग करणं. टू टेक अनफेअर मीन्स एखाद्या अनफेअर माध्यमाचा वापर करणं. देन टू हिट द नेल ऑन द हेड म्हणजे आपण योग्य जागी घाव बसलाय, दॅट इज टू डू द राईट थिंग. द नेक्स्ट आहे टू गो टू बाथ, आंघोळीला चाललाय एखादा म्हणजेच काय, तो भिकेला लागलाय, टू बी अ बेकर. देन टू गो टू द डॉग्स, कुत्र्याकडे जायचं, स्वतःचाच सर्वनाश ओढावून घ्यायचा, टू गो टू रुईन. देन टू हॅव नो स्टोन अनटर्न, मी एकही दगड पलटी करायचा सोडला नाही, मग विचार कर की मी सगळे प्रयत्न करून पाहिलेत, टू मेक ऑल एफर्ट्स.
देन टू कीप अलूफ, अलूफ अलिप्त म्हणजे टू रिमेन डिस्टंट फ्रॉम. टू कीप द पॉट बॉइलिंग गरजेचे, पॉट जे आहे ते बॉइलिंग ठेवणं गरजेचं आहे, म्हणजे टू गेट सफिशियंट फंड्स टू रन द फॅमिली, घर चालवण्यासाठी आवश्यक तितकं मिळवणं गरजेचं आहे. देन टू कीप द वुल्फ फ्रॉम द डोअर म्हणजेच काय, आपण दरवाजा बंदच करून ठेवलाय, बाहेर लांडगा उभा आहे पण आपण बाहेर नाही जात आहोत, आपण उपासमार टाळतोय घरात बसून, सो उपासमार टाळणे. देन फेड अप विथ, बोर झालं एखाद्या गोष्टीने. देन टू कीप वन्स ओन काउन्सिल, मनातले भाव बोलायचे नाहीत, जे आहे ते टू कीप अ डिस्क्रीट सायलेन्स. देन टू कीप ओपन हाऊस, सगळ्यांना वेलकम आहे, टू बी हॉस्पिटेबल टू ऑल. देन टू किक द बकेट, टू डाय, मरणे. देन टू नो नो बाउंड्स, ज्याला बाउंड्रीज माहिती नाही आहेत, म्हणजेच कोण, सी समुद्र, टू बी नो लिमिट टू समथिंग, एखाद्याला मर्यादा नसणे, सीमा नसणे. टू लुक आफ्टर, एखाद्याकडे पाहणे म्हणजे काळजी घेणे, टू टेक केअर. टू लीड अ कॅट अँड डॉग लाईफ, कुत्र्या मांजरासारखं जगायचं म्हणजे काय, तर संघर्षमय जीवन जगायचं, टू लीड अ व्हेरी डिफिकल्ट लाईफ. देन टू लेंड अ हँड, एखाद्याला हात देणे म्हणजे टू असिस्ट, टू हेल्प, एखाद्याला मदत करणे किंवा सहाय्य करणे. टू बर्न वन्स फिंगर, एखाद्याचा हात पोळला म्हणजे काय, त्याचं नुकसान झालं, फायनान्शियल लॉस, टू सफर फायनान्शियल लॉस. टू कॉल नेम्स, नाव घेणे, नाव ठेवणे म्हणजे काय, टू अब्यूज, एखाद्याला शिव्या देणे. टू कॉल टू अकाउंट, अकाउंटला बोलवणं म्हणजे काय, टू कॉल टू अकाउंट म्हणजे काय, अकाउंटमध्ये घेणं म्हणजे काय, एक्सप्लेनेशन मागणं, टू डिमांड अँड एक्सप्लेनेशन. सो या होता इडिओम फ्रेजेस आजच्या लेक्चरमधल्या. जर तुम्ही पहिल्यांदाच लेक्चर पाहत असाल तर याच्या पूर्वीचे जे व्हिडिओज आहेत ते तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये प्लेलिस्ट मिळेल, इंग्लिश ग्रामरची पण मिळेल आणि इंग्लिश वोकॅबलरीची पण मिळेल, तर तिथून लेक्चर्स पाहून घ्या. आणि वोकॅबलरीच्या ज्या PDF आहेत त्या मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती शेअर करत असते. टेलिग्रामची लिंक पण इथे खालीच डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल, व्हिडिओच्या खाली मोरला जर तुम्ही क्लिक केलं तर तिथे तुम्हाला मिळून जाईल. तर तिथून आपला टेलिग्राम चॅनल जो आहे तो सुद्धा जॉईन करून घ्या, तिथे तुम्हाला वोकॅबलरीची PDF मिळेल. उद्याचं सेशन पण होणार आहे, सो उद्याच्या लेक्चरमध्ये भेटूयात. आजचं लेक्चर युजफुल वाटलं असेल, हे वर्ड्स तुम्हाला लक्षात राहिले असतील, इझी वाटत असतील तर व्हिडिओला लाईक आणि शेअर न विसरता करा. चॅनलवरती नवीन असाल किंवा यापूर्वीपासून पाहताय पण अजून सबस्क्राईब केलं नाही तर थोडी कंजूसी कमी करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये, तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.